भीम के लगते जिगर आधे इधर आधे उधर भीम के लगते दम मारे दम मारे दम. काका. ओ काका काका. भाई भाई उधर अपने वीडियो अंकल पड़े हुए. जगल प्रकाश दिला पाणी आहे का अंकल अंकल पाणी आपली बस इथं काय करते तुम्ही? काय नाही बाबू काय झालंय? काय बाबा काय पाणी कोण आहे तोंडावर मार भाई. कोण आहे बाबा काका आम्ही तुमच्या एरियात. तुम्ही आहे का? अरे काय 14 एप्रिल एन्जॉय. तुम्ही आता ते सगळं सोडा. चला घरी चला. कुठं जायचं? चला घरी चला. आला तुलाच एन्जॉय करायचं. अरे घरी चला. आता तिथं बसूया सावलत सावकाश. ठीक आहे चालेल. आराम आरामात. गणू पाणी पाज साहेबांना. शुद्धीदान येतात का बघ. त्या थोडं पाणी पिया बरं वाटेल. पाणी सुद्धा पिता येत नाहीये. अशी अपेक्षा नव्हती भाई मला यांच्याकडून. अपेक्षा नव्हतं करतील कधी. काय नाही बा 14 एप्रिल होती ना एन्जॉय केला म्हणून पिलो मी थोडीशी. सगळं पितात मी पण पिलो. एन्जॉय एन्जॉय एन्जॉय. बाबासाहेबांनी कलम दिली ती आपल्याला. तुम्ही कलम नाकारून दारूच्या बाटल्या उचलताय. वा अशा लोकांसाठी करत होते. एवढे एवढे झिजले. कोणत्या लाईटीत अभ्यास केला? स्ट्रीट लाईटीत. पण तुम्ही काय करताय? त्यांच्या डिग्रींचा अपमान. दारू पिताय. विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टाळ्या वाजवा. त्यांच्या वाढदिवसाला दारू पिताय. त्या अजून त्या तुमच्यासारखे 4 अजून लोक असतील त्यांना पण घेऊन येतो मी. त्या दारू. कलम के बादशाह बोलले जातं त्यांना. एवढं संविधान लिहिलं आपलं. संविधान पाहता? संविधान वाचले कधी? दारूचे मतभेद वगैरे तुम्ही बघत असणार ना. काय फायदा त्याचा? बघून पण तुम्हाला एन्जॉय करायचं ना. करा एन्जॉय अजून. पण आता कधी स्वतःच्या मनाला विचारा. दारू पिऊन त्यांचा वाढदिवस साजरा करणार त्यांचा मान आहे की अपमान? विचारा फक्त. मनाला विचारा. आमच्यासाठी आम्ही सांगितलं म्हणून दारू पिऊ नका. करा जयंती साजरी करा. उत्सव नाचा गाणे लावा. पण दारू पिणं ही एन्जॉयमेंट आहे. प्या हिम्मत दारू. अजून 4-4 वर्ष मुलांना बोलवा त्यांच्यासोबत दारू प्या. ते त्यांना पण फक्त दारूची एन्जॉयमेंट एवढंच माहित असेल की दारू म्हणजेच एन्जॉयमेंट. बस प्या दारू. घ्या अजून पोरं. चूक झाली बाळांनो माझ्याकडून. एवढं थोर माणसाच्या ज्या वाढदिवसाला दारू पिऊन आम्ही जे धिंगाणा घालतो हे आम्हाला कधीच कळलं नाही रे असं की आम्ही चुका करतोय. आज तुमच्या वक्तव्यामुळे मला कळलंय की खरंच थोर आहात तुम्ही लोक. आज बाबासाहेबांचे विचार तुमच्या तोंडून ऐकून आणि बाबासाहेब तुमच्याकडून ऐकून आम्हाला आज बाबासाहेब खरे कळले. आमच्या समाजात काहीतरी घडतंय. आम्हाला कोणीच समजावणारं नव्हतं. कोणीच बाबासाहेब आमच्यापर्यंत पोहोचवले नाही. कोणीच आम्हाला सांगितलं नाही. चुकलो. याच्या पुढे मी कधीच दारू नाही पिणार. कधीच नाही. तुमच्यामुळे आज मला खरंच खूप महत्त्वाची गोष्ट भेटली. धन्यवाद.